मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आपण आज आपलं जे काही लेक्चर आहे ते लेक्चर आपण आज आपलं सुरू करणार आहोत. तर बघा, आज आपण काय करू की जे महानुभव पंथ आहे, महानुभव पंथ बघूयात. त्यानंतर आपल्याला काही दिवसांनी जे काही आहे बखर, त्यातल्या त्यात शाहिरी काव्य वगैरे हे सगळंही आपण घेणार आहोत. तर एक बखर बघा आता, म्हणजे घटक 8 मधले जे काही आहे गोष्टी, तर त्याच्यामधले जे काही शाहिरी काव्य आहे, पंडिती काव्य आहे, बखर आहे, तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, ते आपण आज बघणार आहोत. तर बघा, म्हणजे आपण आता इथून पुढे जे काही आपला सिक्वेन्स असणार आहे किंवा आपण काय काय शिकणार आहोत, तर ते आपण जे काही आहे तिथे लक्षात घेऊया. ठीक आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे बघा, तर आपल्याला जे मेन आहे की दरवर्षी प्रश्न आहे सिलेबसच्या. बघा, सिलेबस दिलेला आहे, पण जर तुम्ही पेपर ॲनालिसिस केला. माझा आवाज येतोय का विशाल राठोड? माझा आवाज येतोय का तुम्हाला? व्यवस्थित सांगा एकदा. माझा आवाज येतोय का व्यवस्थित? ओके, हां, ओके, ठीक आहे. काय अडचण असल्यास सांगा. ठीक आहे. तर बघा आता, आणि आज थोडा नेटवर्कचा पण इश्यू आहे, तर तुम्हाला मधातून व्हिडिओ न दिसणे, ऐकू न येणे असंही होऊ शकतं. त्याच्यामुळे आधीच डिस्क्लेमर देते की आज जो आहे नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे मध्यंतरी तुम्हाला व्हिडिओ न दिसणे, आवाज ऐकू न येणे, ह्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला आढळू शकतील. ठीक आहे, तर त्याच्यामुळे नंतर समजा तसं झालंच तर तुम्ही रेकॉर्डिंगही पहा नंतर. ठीक आहे, आता बघा, आता जसं की सिलेबस आहे, आपल्याला माहीत आहे की सिलेबसमध्ये जे काही आहेत तर ते सिलेबसमध्ये 10 घटक आहे. ओके, सो आता हे 10 घटक जे काही आहेत, तर जर तुम्ही मागील वर्षी प्रश्नपत्रिका पाहिलं तर आपल्याला दिसून येते की काही जे ठराविक घटक किंवा त्याच्यातले जे काही उपघटक आहेत त्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारला गेला आहे. म्हणजे जसं बखर असेल, महानुभव असेल, इतर जे काही विषय म्हणजे घटक असतील ते, तर आपल्याला काय करायचं आहे ना, त्यावर आधी कमांड घ्यायची आहे. आणि मग काही जे काही आहे, जसं की इतर काही घटक आहेत, तर ते फक्त आपल्याला ते सिलेबसमध्ये दिलेले आहेत, पण तसं पाहिलं तर ॲज युज्युअल जे काही आहे त्याच्यावर प्रश्न नाही आहेत किंवा अत्यंत कमी आहे. तर मग आपण काय करतो, सगळंच करायला जातो. तर बघा, कोणतीही गोष्ट करताना ना आधी काय लक्षात ठेवायचं असतं, प्रायोरिटी लक्षात ठेवायची. म्हणजेच काय, प्राधान्यक्रम. तर जी काही आहे, कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याआधी आपल्याला प्रायोरिटी, की बाबा जेव्हा तुम्ही पेपर ॲनालिसिस करता तर दरवर्षी जे काही आहे पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारलेले आहेत, सातत्याने काय विचारण्यात आलेलं आहे, मग काय करायचं की ते आधी करायचे. ठीक आहे, ते जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला तिथे आधी करावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आहे, ते झालं की मग त्यानुसार तुमचा अभ्यास पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की आता एखादा घटक आहे त्याच्यावर दरवर्षी प्रश्न येतोय. समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, तर हे घटक आहेत. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 8 9 आणि हे 10. ठीक आहे, हे 10 घटक आहे, बरोबर आहे. आता समजा उदाहरणार्थ तुमचा किती मार्कचा पेपर आहे, 150 मार्क, आणि प्रश्न किती, 100 प्रश्न आणि 200 मार्क, तर 100 प्रश्न आहे. ठीक आहे, समजा असं एक हे असेल की याच्यातले 20 प्रश्न असेल, याच्यामध्ये 15 असेल, याच्यामध्ये 5 असेल, याच्यात 5 असेल, उदाहरण सांगते मी. याच्यामध्ये 10 असेल, याच्यामध्ये 15 असेल, याच्यामध्ये 2 2 2 असे, म्हणजे समजा काहीतरी असेल. ठीक आहे, तर तुमचं जे काही टार्गेट आहे ते काय पाहिजे, किंवा माझं शिकवण्याचं टार्गेट काय, की ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारलेले आहे ज्या घटकावर, तो आधी शिकवणे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की पास होण्याची किंवा ती
एक्झाम जी काही आहे ती क्लिअर करण्याची जी काही शक्यता आहे ती कशी तुमची वाढणार. ठीक आहे. तर मग मी हे शिकवणार, हे शिकवणार, हे शिकवणार आणि हे जे आहे ना हे करायचं आहे, पण हे नंतर करायचं आहे की कमी मार्क आहे म्हणजे आउटपुट आणि इनपुट जो काही रेशो आहे, म्हणजे किती अभ्यास केला तर किती मार्क मिळतील, किती अभ्यास टाकला तर किती आउटपुट मिळेल, तर हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे ते लक्षात घ्यायचं. ठीक आहे. तर त्यानुसार जे काही आहे तुम्हाला ह्या गोष्टी ते करायच्या आहे. तर म्हणूनच त्यामुळे जे काही आहे प्राधान्यक्रम देऊन जे काही आहे तुम्ही तुमचा इथे अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ओके. समजलं इथपर्यंत तुम्हाला की जे काही आहे ते तुम्हाला त्या अनुषंगाने करायचं आहे. ठीक आहे. आता आपण बघूयात की काय बघूयात आपण. बघा आता आपण काय काय शिकणार आहोत. याच्यामध्ये आपण एक आहे बखर, त्याच्यानंतर आपण पंडिती काव्य बघू. पंडिती काव्य काय आहे, महानुभव काय आहे, त्याच्यानंतर शाहिरी वाङ्मय. शाहिरी वाङ्मय जे काही आहे तर हे असं आपण जे काही आहे क्रमाक्रमाने बघणार आहोत आज. ठीक आहे. ठीक आहे. तर आज आपण एक घटक लहान आहे पण प्रश्न विचारला जातात बऱ्याचदा, म्हणजे दरवर्षी आपण जर याला पाहिलं तर आपल्याला प्रश्न दिसतात. तर आता बघा आज आपण सगळ्यांनी हेडिंग टाकायची की आज आपण बघणार आहोत शाहिरी काव्य, आणि हे जे शाहीर आहेत ते शाहीर आपल्याला दरवर्षी शाहिरांवर प्रश्न आहे. मग त्याच्यामध्ये अनंत फंदी असेल, परसराम असेल, तर ते आपण बघूयात कोण कोण आहेत, काय काय आहेत ते. ठीक आहे. ठीक आहे. तर शाहिरी काव्य म्हणून हेडलाईन टाकायची आहे. तर हे याच्यावर काही फारसं विचारणार नाही, हेच व्यवस्थित तुम्ही करून ठेवा. आता आपण बघणार आहोत की नेमकं पोवाडा म्हणजे काय. त्यानंतर आपण लावणी, लावणी म्हणजे काय बघणार आहोत. त्यानंतर जे काही शाहीर होऊन गेलेत, ठीक आहे, ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये आहे अनंत फंदी. फक्त हा सिक्वेन्स तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. त्यानंतर आहे परसराम, परसराम. ठीक आहे. त्यानंतर आहे राम जोशी, राम जोशी. त्यानंतर आहे प्रभाकर, आणि त्यानंतर आहे सगन भाऊ. हे असं क्रमाने लिहून घ्या, क्रमानेच लिहा कारण त्यांचा कार्यकालही तसाच आहे. क्रमाने हे लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. लिहून झालं. तर बघा आता आपण बघणार आहोत याच्यातलं पोवाडा. तर तुम्ही कोणता पोवाडा ऐकलाय का कधी याच्या अगोदर किंवा पाहिलाय का, सांगा बरं. कोणता पोवाडा ऐकलाय शाळेत असताना, कोणता मराठीच्या सिलेबसला पोवाडा होता का.
सांगा. ऐकलंय का? बघा एक स्टेट बोर्डला जो काही आहे ना पोवाडा होता स्टेट बोर्ड, त्याचं हे होतं नाव की शिवाजी महाराजांचा शिवाजी अवतरले जगती, मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती, शिवाजी अवतरले जगती असा एक होता. त्यानंतर गडाला पण सिंह गेला, तो पण पोवाडाच आहे की सवे घेऊनी संभाजीला चढले गडावरती, शिवाजी अवतरले जगती. त्याच्यानंतर गडाला एक सिंह गेला असा नावाचा सुद्धा एक पोवाडा होता. तर तुमचं शिक्षण जर स्टेट बोर्डमधून झालं असेल तर हा जो काही पोवाडा आहे तर हा पोवाडा तुमच्या म्हणजे कधी ना कधी तुम्ही तो तुमच्या डोळ्याखालून गेलाच असेल. मला माहिती आहे की इथे म्हणजे मोस्ट ऑफ दी जे स्टुडंट आहेत ते स्टेट बोर्डचेच विद्यार्थी असतील किंवा आहेत. त्याच्यामुळे जे काही आहे ते तुम्ही इथं लक्षात घ्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर आपण आता बघूयात पोवाडा. तुम्ही जर कोणता पोवाडा ऐकला असेल तर सांगा. कोणता आवडला पाहिला आहे का तुम्ही? तो मला सांगायचा आहे तुम्ही जो कोणता पाहिला असेल तो. तर बघा आता शाहिरी काव्याचे टप्पे आहेत. पहिले आपण पाहूयात पोवाडा म्हणजे काय, त्यानंतर आपण लावणी म्हणजे काय बघणार आहोत, त्याच्यानंतर जे शाहीर होऊन गेले त्या शायरांवर आपल्याला खूप प्रश्न विचारले आहे. ठीक आहे. तर आपण आता जी काही बेसिक अंडरस्टँडिंग आहे आपली याबद्दलची ती जरा बघूयात व्यवस्थितपणे. ठीक आहे. तर बघा संतांच्या आणि पंडितांच्या कवितेंपेक्षा यांच्या ज्या काही कविता आहेत त्या वेगळ्या आहेत. ठीक आहे. तर कशा बघा संतांच्या आणि आता इथं व्यवस्थित लक्ष द्यायचे. हा टॉपिक तुम्ही जर व्यवस्थित केला तर तुमच्या हातचे मार्क आहे, म्हणजे काही फार पलीकडे विचारणार नाही. कारण शायरी काव्य म्हणजेच एक इतिहास आहे आणि ते फार फार विचारून काय विचारणार. त्याच्यामुळे आजचं जे लेक्चर आहे म्हणजे रोजचंच पण त्यातल्या त्यात आजचं जे काही लेक्चर आहे ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे. बघा तर संतांच्या आणि पंडितांच्या कवितेपेक्षा अगदी वेगळी आणि स्वतंत्र वळणाची कविता 18व्या शतकामध्ये लिहिली जाऊ लागली. आता जेव्हा मी 18वे शतक म्हणते, बरेचदा म्हणतात की मॅडम तुम्ही 16व्या शतकात 18व्या शतकात 19व्या शतकात असं म्हणतात, म्हणजे काय बघा आपल्याला साधं सिंपल माहित आहे की शतक म्हणजे किती, शतक म्हणजे किती 100. जेव्हा मी 16वे शतक म्हणते म्हणजे काय की 1600. 20वे शतक म्हणते तर म्हणजे 20वा शतक. ठीक आहे. 2000. ठीक आहे. तर हे 16वे शतक. ठीक आहे. आता आपण किती मध्ये आहो 2025 म्हणजे आपलं किती 20वं शतक चाललंय ना, तसं ते 16वं शतक. शतक म्हणजे 100, हे 2 0. समजले तुम्हाला? तर बघा आता जेव्हा आपण शायरी काव्याचा विचार करतो तर हे 18व्या शतकात जे काही आहे त्याची सुरुवात झाली लिहायला एक स्वतंत्र वळणाची. म्हणजे पंडिती काव्य जे काही होता नंतर बघणारच आहोत त्याच्यामध्ये खूप साऱ्या संस्कृत प्रचूर जे काही आहे संस्कृत प्रचूर म्हणजे संस्कृत प्रचूर याचा अर्थ काय की खूप म्हणजे संस्कृत याच्यामध्ये लिहिलेलं किंवा खूप असं संस्कृतचं ट्रान्सलेशन, संस्कृत प्रचूर अशी क्लिष्ट भाषा अशा अर्थाने ते घेता येईल. ठीक आहे. तर बघा आता हे जे काही शाहिरी काव्य आहे, शाहिरी काव्य कविता हे 18व्या शतकामध्ये काय आहे लिहिलं जाऊ लागलं. आणि शाहिरी काव्य किंवा शाहिरी कविता जे काही आहे, काव्यही म्हणू शकता कविताही म्हणू शकता. पण आपण जेव्हा आता तुम्ही म्हणाल की मॅडम काव्यमध्ये काय फरक आहे आणि कवितेमध्ये काय फरक आहे, बघा तर काव्य म्हणजे जेव्हा आपण ऐतिहासिक संदर्भात बोलतो तेव्हा असं काव्य वगैरे म्हणतो त्याला. ठीक आहे. आणि कविता म्हणजे काय की
आधुनिक युगात ज्या काही कविता लिहिल्या गेल्या त्याला कविता म्हणतात. म्हणजे जर तुम्हाला ढोबळ मानाने जो काही अर्थ घ्यायचा असेल तर तुम्ही असा घेऊ शकता. ठीक आहे. आता राम जोशी, अनंत फंदी, सगन भाऊ याच्यामध्ये अजून आपण ॲड होती. त्याच्यामध्ये होनाजी बाळा वगैरे ह्या सगळं आपण बघणार आहोत. होनाजी बाळा असेल, त्याच्यानंतर परसराम असेल, तर इत्यादी जे काही हे शाहीर होते, तर इत्यादी शाहिरांच्या लेखणीतून आणि वाणीतून निघालेले हे काव्य डफ तुंतुण्यांची साथ घेऊन जे काय आहे लोकांचं रंजन म्हणजेच मनोरंजन करू लागले. म्हणजे काय की हे डफ आणि तुंतुणे हे लोकवाद्य जे काही होते, डफ आणि तुंतुणे, ठीक आहे. तर डफ आणि तुंतुणे होते. तर डफ आणि तुंतुणे याच्या साह्याने काय केलं आहे की जे काही मनोरंजन झालं. आता ह्या शाहिरी काव्यांचे विषय संत पंतांच्या कवितेपेक्षा वेगळे होते. हे वेगळ्या प्रकारची, पंडितांपेक्षा वेगळी, संतांपेक्षा वेगळी, अध्यात्मपेक्षा वेगळी, अभंगांपेक्षा वेगळी. तर ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता बघा, संतांनी लोकजीवनाला आणि लोकमानसाला ईश्वर भक्ती शिकवली. हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की संतांकडून मोक्षप्राप्ती, ईश्वर, नाम महात्म्य असेल, भक्ती असेल, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या. ठीक आहे. त्यासाठी ते समाजभिमुखही बनले. आपण ते पाहिलंच, भक्ती चळवळ, भक्ती मंडळी वगैरे हे सगळं आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर पण तरी पण त्यांची दृष्टी जी काही आहे मुख्यतः परमार्थप्रवणच होती. संतांनी आपल्याला शिकवलं आणि परमार्थ असेल, अध्यात्म असेल, ईश्वर भक्ती असेल, नाम महात्म्य असेल, हे सगळं जे काही आहे आपल्याला त्यांनी त्याच्यातून सांगलेलं आहे. ठीक आहे. त्यासाठी ते समाजभिमुख बनले आणि पंचमहाकाव्यातील विविध विषय घेऊन आणि संकेत घेऊन त्यांनी लौकिकाचा रंग देण्याचा प्रयत्न जो काही आहे पंडितांनी केला. आता संतांनी काय केलं आपण पाहिलं, त्यानंतर आता पंडितांनी ह्या गोष्टी केला. आता जसा काळ म्हणजे जसा वेळ जात गेला किंवा जसा काळ बदलत गेला किंवा काळ पुढे लोटत गेला, तर दोष पत्करून तत्कालीन समाज जीवनाच्या काही कक्षांना त्यांनी स्पर्श केला होता. पण शब्दालंकृती आणि वृत्तात्मकतेचा, म्हणजे अलंकार पाहिजे बाबा, वृत्त, ते अक्षरगण वृत्त वगैरे आपण बघणार आहोत नंतर. तर मग त्याचा मोह न आवरल्यामुळे ते शब्दजालामध्ये डुबून गेले. जेव्हा आपण पंडिती काव्य शिकू तेव्हा बघू की भाषा जी काही आहे खूप अलंकारित भाषा, त्याच्यामध्ये जड शब्द, संस्कृत प्रचूर शब्द. तर त्यात हे काही लोकांना पचनी पडणारं नाही आहे ना. मी जसं तुम्हाला मागे सांगितलं, लोकांना काय आवडतं जे वैश्विक असतं, जे त्यांना समजणारं असतं, जे त्यांच्या हृदयाच्या जवळ जाणारं असतं, जे त्यांच्या अनुभवातलं असतं किंवा अनुभवाला जे काही आहे अनुभवाला अनुसरून जे काही आहे ते लिहिलेलं असतं. कळते तुम्हाला? तर मग ह्या गोष्टीत त्या खूप अलंकार पाहिजे, वृत्त पाहिजे, भाषा संस्कृत प्रचार पाहिजे. त्याच्यामुळं जे काही आहे ते त्यांचं ते आवरलं नाही, त्याच्यामुळे ते शब्दजालामध्ये बुडून गेले. कोण? पंडित. पण शाहीर जे होते, तर शाहिरांचे मात्र तसे झाले नाही. शाहीर लोकजीवनात पुरते समर असलेले होते. आध्यात्मिकतेचा त्यांना थोडाफार स्पर्श झाला. म्हणजे असं नाही की आध्यात्मिकता नव्हती, थोडाफार स्पर्श झालेला होता. तरी ते त्यांचा जो काही स्थायी भाव म्हणजे तेच होतं का? नाही. तर ते एक वेगळ्या प्रकारचं काव्य होतं. लोकजीवनातील विविध प्रसंग समोर जीवावर उदाहरण देऊन पराक्रम करणारे जे काही वीर पुरुष आहेत, जसे आपले राजा, उदाहरणार्थ शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराजांचं जे काही वीरत्व आहे, त्यांचं गुण, त्यांचा पराक्रम, त्यांचं धाडस, त्यांचं शौर्य, तर हे सगळं काव्याच्या माध्यमातून उतरवणे, हे सगळं कवितेच्या माध्यमातून उतरणे, म्हणजे अध्यात्मापेक्षाही वेगळं आहे आणि काहीतरी अलंकार, वृत्त ह्या सगळ्या गोष्टी पण नाही थोपवलेल्या आहेत. त्याच्यामुळं काय झालेलं आहे की पंडिती काव्य
आणि एकंदरीत तुमचं काय म्हणू शकतो आपण त्याला, शायरी काव्य, सॉरी, संत काव्य याच्यापासून ते थोडं वेगळं ठरलं. ठीक आहे. आता की आता हे पराक्रम करणारे वीरपुरुष, त्यानंतर आपल्या रूपगुण सौंदर्याने मोह घालणाऱ्या रूपयौवना यांचे प्रेमोत्कट भाव,